मोकळी जागा किंवा अशामुळे मी त्या पेट्या ठेवू शकले आणि मग आपण व्यवसायाला सुरुवात करूया, 5 पेट्यांनी व्यवसाय सुरू करूया असं आमचं ठरलं. आणि मग मामाने 5 पेट्या पाठवल्या. व्यवसायाला सुरुवात झाली. हळूहळू मी लोकांना पटवण्यात यशस्वी झाले आणि त्याची पंचसूत्री अशी की सचोटी, कारभारातला आमच्या पारदर्शकपणा, आपलेपणा, जिव्हाळा आणि अशा सगळ्या ह्याच्यावरती ह्या पंचसूत्रीवर आम्ही काम केलं. म्हणजे कुणालाही कधीही विश्वास वाटावा अशा पद्धतीने आमचा व्यवहार सुरू झाला. आंब्याच्या बागेत लोकांना डायरेक्ट आंबा माझ्या दारात येतोय हा विश्वास असतो की आपल्याच बागेतला आंबा आहे, विश्वासाने देतायत असं म्हणून 5 पेट्यांपासून सुरू केलेला आमचा व्यवसाय 1000-1500 बॉक्स पर्यंत वाढत गेला. टप्प्याटप्प्याने झाडांचं शिपणं कसं, शिपणं म्हणजे झाडांना पाणी देणं, नारळी पोपळीच्या बागांना पाणी देणं, त्याला शिपणं म्हणतात. म्हणजे पायाने त्याच्या ह्याच्यावरती पाणी उडवायचं बुंध्यांवरती, कारण आता ह्या दिवसामध्ये उन्हाळ्याच्या दिवसात पाणी कमी असतं, त्यामुळे थोडं 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 पाणी असेल ते पुरवून पुरवून शिंपणं करायचं, त्याला शिपणं म्हणतात. नमस्कार मंडळी, मी गणेश जोशी. आम्ही बिघडलो या आमच्या युट्यूब चॅनलमध्ये आजपासून आम्ही एक नवीन मालिका घेऊन येत आहोत. आम्ही उद्योगी. आपल्या आजूबाजूला असंख्य व्यक्ती वावरत असतात. त्या व्यक्तींपैकी काही व्यक्ती अशा असतात की सतत काही ना काही उद्योगामध्ये रममाण असतात, सतत कार्यमग्न राहण्याचा त्यांचा ध्यास असतो आणि त्यांना काडीचीही अपेक्षा नसते की कोणी आपल्याबद्दल चांगलं बोलावं किंवा आपलं कोणी कौतुक करावं. कशाचीही अपेक्षा न करता यांचं हे काम ते सातत्याने सुरू ठेवतात. आणि ही अशी उद्योगी मंडळी जी असतात ती कुठे ना कुठे त्यांना अपेक्षित असणारं यश नक्कीच संपादन करून जातात आणि त्यांच्याकडनं बरंच काही शिकण्यासारखं असतं. तर या आम्ही उद्योगी या मालिकेतला हा आज पहिला भाग. या पहिल्या भागात आज आपण भेटणार आहोत सौ धनश्री केळकर यांना, ज्यांनी केळकर आंबेवाले हा त्यांचा उद्योग सुरू केला. त्याला आज 25 वर्ष झाली आहेत. गेली 25 वर्ष सातत्याने हा उद्योग ते पंचसूत्रीच्या जोरावर घेऊन आले आहेत इथपर्यंत आणि इथून पुढेही त्यांची वाटचाल सुरू आहे. तर याबद्दल आपण जाणून घेणार आहोत सौ धनश्री केळकर यांच्याकडूनच. नमस्कार धनश्रीताई. नमस्कार. नमस्कार. तर पहिला प्रश्न मला तुम्हाला असं विचारायचं वाटतो की उद्योग करणं किंवा एखादा व्यवसाय सुरू करणं हे इतकं म्हणण्या इतकं सोपं नक्कीच नाहीये. आणि त्यातल्या त्यात तुम्ही कोकणातून आलात, म्हणजे तुमचं माहेर कोकण मधलं, आणि या कोकणमधून येऊन पुण्यासारख्या किंवा पिंपरी चिंचवड सारख्या या भागात म्हणजे ज्यावेळी तुम्ही आलात इथे तर त्यावेळी अगदी त्या नुकतं डेव्हलप व्हायला किंवा विकसनशील असं शहर होतं. तर असंख्य अडचणी असतील, असंख्य मर्यादा असतील, तर तुम्ही इथे आल्यावरती व्यवसाय सुरू करावा हा निर्णय कसा घेतलात? योग्य प्रश्न आहे. त्याचं असं झालं की लग्न होऊन पहिली 1-2 वर्ष गेली असतील, जरा थोडं सेट होण्यात गेलं, माणसं कशी आहेत सगळं ओळखणं ह्याच्यात गेलं. त्यानंतर असं झालं की आपण 1-2च आंब्याच्या फोडी त्या सुद्धा सगळ्यांनी वाटून खायच्या वगैरे असं काही मला ते झेपण्यातलं नव्हतं. कारण मी कोकणातनं आलेली, आजोळ माझं अगदी खेडेगावात गुहागर तालुक्यातलं, आंबा फणस बागा ह्याच्यात मी बागडलेली आणि इथे येऊन 1-2 फोडी खायच्या हे काही पटणारं नव्हतं. त्याच दरम्यान असं झालं की माझ्या मिस्टरांचे स्नेही एक आर्किटेक्ट आहेत, ते सहज त्यांना म्हणाले की तुमच्या मिसेस कोकणातल्या आहेत, चांगला आंबा आम्हाला द्या की मग तुम्ही तिकडून आणून, तुम्हीच का नाही सुरू करत व्यवसाय. म्हटलं ठीक आहे, बघूयात काय होतंय ते. म्हणून माझ्या मामाशी बोलणं केलं की असं असं मला वाटतंय, मला व्यवसाय सुरू करावासा वाटतोय आणि हाच सुरू करण्यामागचं कारण म्हणजे आंबाच, की ज्या आंब्यात मी बागडलीये त्याची मला तशी पूर्ण माहिती होती, सगळं त्यातलं खाचाखोचा माहिती होत्या, त्यामुळे हा सुरू केला. म्हणजे आंबा आणि त्याच्या जोडीने सगळे कोकण प्रोडक्ट असं आपण हळूहळू सुरू करूयात असं डोक्यात आलं. मामा म्हणाले 5 पेट्या मी देतो सुरुवातीला, लाकडी पेट्या. काय होतंय ते बघ, कारण पिंपरी चिंचवड आणि पुणे या दोन्हीमध्ये तसा फरक आहे, सांस्कृतिक दृष्ट्या, इतर दृष्ट्या. इथे काय आहे, इथे औद्योगिक वसाहत खूप आहे, टाटा सारखे कंपन्या आहेत, त्यामुळे इथे असणारी लोक वेगळ्या प्रकारची.
विदर्भ, मराठवाडा, खानदेश इकडची हो, म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणाहून पुण्यात किंवा पुण्यात पिंपरी येऊन चिंचवडमध्ये स्थायिक उद्योगाच्या झालेले निमित्ताने आले. उद्योगाच्या निमित्ताने. आणि अशा लोकांना कोकणातला हापूस पटवणं हे जरा मला जिकरीचं होतं. म्हणून ते म्हणाले आपण 5 पेट्या देऊयात, त्यांनी काय होतंय बघूया. आणि सासऱ्यांच्या पुण्याईनं आमचं घर आहे, म्हणजे हे खाली आम्हाला मोकळी जागा किंवा अशामुळे मी त्या पेट्या ठेवू शकले. आणि मग आपण व्यवसायाला सुरुवात करूया, 5 पेट्यांनी व्यवसाय सुरू करूया असं आमचं ठरलं. आणि मग मामाने 5 पेट्या पाठवल्या. व्यवसायाला सुरुवात झाली. हळूहळू मी लोकांना पटवण्यात यशस्वी झाले. आणि त्याची पंचसूत्री अशी की सचोटी, कारभारातला आमच्या पारदर्शकपणा, आपलेपणा, जिव्हाळा आणि अशा सगळ्या ह्याच्यावरती ह्या पंचसूत्रीवर आम्ही काम केलं. म्हणजे कुणालाही कधीही विश्वास वाटावा अशा पद्धतीने आमचा व्यवहार सुरू झाला. लोकांना हापूस आंबा म्हणजे काय हे सांगण्यापासून आमची सुरुवात झाली. की हापूस म्हणजे काय, तो किलोवर कसा ओळखायचा, त्याचा वास कसा घ्यायचा. तो किलोवर मिळत नाही, बाकीचे आंबे किलोवर मिळतात, हापूस डझनावर मिळतो. त्यानंतर हापूस हे कलम आहे, एखाद्या रायवळच्या झाडावर केलेलं कलम आहे ते हापूस. हा नॅचरल हे झाड नाहीये. त्यामुळं हापूस हा नाजूक असतो, त्याला हाताळायचा कसा, अशा सगळ्या गोष्टी हळूहळू पटवून द्यायला मी सुरुवात केली. जसं खायला तो जितका गोड लागतो, जितका चविष्ट असतो, तर त्याच्या मागे हे कारण आहे, हे पण कारण आहे. आणि तो नाजूक आहे, जरा त्याला उष्ण हवा लागली तरी पण तो बिघडतो, जरा थंड हवा लागली तरी बिघडतो. म्हणजे त्याला अतिशय बाळासारखं सांभाळावं लागतं. म्हणजे काही जण मला म्हणतात की अहो तुम्ही खरंच किती बाळासारखं आमच्या हातात देता, हळूच हाताळता, हळूच तुम्ही. त्यामुळे म्हणाले, म्हणजे हळूहळू विश्वास संपादन करायला आमची सुरुवात झाली त्या 5 पेट्यांपासून. आणि मग हळूहळू तो व्यवसाय आमचा वाढायला सुरुवात झाली. त्यांना दिलेल्या लोकांना आवडायला लागलं. दुसरी गोष्ट अशी झाली की मी कुठल्या दलालाकडनं आंबा घेत नाहीये, बाहेरून कुठूनही नाही, मामाच्या बागेतून डायरेक्ट आंबा माझ्या दारात येतोय. हा विश्वास असतो की आपल्याच बागेतला आंबा आहे, विश्वासाने देतायत असं म्हणून 5 पेट्यांपासून सुरू केलेला आमचा व्यवसाय 1000-1500 बॉक्स पर्यंत वाढत गेला. त्यामुळे ती एक विश्वासार्हता जपली जाते त्याच्यामुळे, की म्हणजे जे प्रोडक्ट आपण देतोय, जो आपण माल मागवतोय कोकणातूनच, तो खरंच कोकणातला आहे, खरंच कोकणातला आहे. आंब्याबरोबर इतर कोकण प्रोडक्ट मी मागवायला सुरुवात केली. सुरुवातीला असेच 5च कोकम सरबताचे कॅन आणले होते, कारण त्यावेळेला रसना आणि अशा बाहेरच्या सरबतांची क्रेज होती, म्हणजे फॅक्टरी मध्ये प्रोडक्शन झालेलं सरबतांची क्रेज होती. मग मी कोकम सरबत आणायला सुरुवात केली. मग कोकम सरबत म्हणजे काय, ते बनवतात कसं, ते करायचं कसं, त्याचं प्रमाण काय, त्याच्यात काय घालायचं, हे कशासाठी उपयोगी आहे, अशा पद्धतीने ते लोकांना मला पटवावं लागलं. बरोबर, म्हणजे थोडक्यात मार्केटिंग करावं लागलं. मग कोकम सरबत आणलं, कैरी पन्ह आणलं, आंबा पोळी, फणस पोळी आणली, कडवेवाल आणले, तळलेले गरे आणले, सांडगी मिरची आणली, सगळ्या प्रकारची लोणची आणली. असं करता 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 एक एक माझी यादी वाढतच गेली. आणि मग ते लोकांना मी प्रत्येक गोष्ट समजावून पटवून सांगते. इव्हन आंब्याचा रस कसा काढायचा हे सुद्धा मी हल्ली लोकांना सांगते. पूर्वीची पारंपरिक पद्धत तुम्ही वापरू नका. आपण आंबा दोन्ही हाताने धरतो, पिळतो आणि ओततो, पण काही वेळेला आतमध्ये कुठेतरी कोयला थोडासा लागलेला असतो, बरोबर, आणि मग तो दाबला जाऊन ते सगळा रस खराब होतो. 10 आंबे चांगले असतात, एखादा आंबा खराब असतो. तुम्ही सरळ साल काढा, खराब भाग काढून टाका आणि त्याप्रमाणे तुम्ही रस करा, म्हणजे तुमचा आंबा खराब होणार नाही, तुमचा रस खराब होणार नाही. पारंपरिक पद्धतीला आपण थोडा आता फाटा दिला पाहिजे, कारण निसर्ग, बरोबर, निसर्गामुळे, हवामानामुळे हापूस आंब्याला आजकाल बरंच प्रॉब्लेम यायला लागले. पण तरी सुद्धा अशा पद्धतीने आपण केलं तर आपलं वेस्टेज कमी जातं, वेस्टेज कमी होतं. त्यामुळे अशा सगळ्या गोष्टी एक एक सांगून प्रत्येक प्रोडक्टची माहिती देऊन, आंबा मावा, इथे आंबा मावा कुणाला माहित नव्हता. आंबा मावा पण मी घरी आटवलेला रस आंब्याचा, तो कशासाठी वापरतात किंवा नुसता खायला, मग त्याची चव, मग सॅम्पलसाठी मी थोडा बाटलीत भरून तिथे ठेवायला लागले. लोकांना आल्यावर सॅम्पल द्यायचं, म्हणजे खाल्ल्याशिवाय कळणार नाही आंबा मावा म्हणजे काय असतो, तळलेले गरे कसे असतात, ते खोबरेल तेलात तळतात, त्याच्यासाठी मेहनत किती करावी लागते. मग मेहनतीचं फळ म्हणून ते चांगले लागतात, पण मेहनत करणाऱ्याला जास्त पैसे द्यावे लागतात, कामगार मिळत नाहीत, म्हणून त्याची किंमत वाढते. म्हणजे वस्तू काय आहे, त्याची किंमत अशी का झाली, हे पण सांगणं आलं. नक्कीच, ते पटवून देणार की असं असं का आहे, म्हणजे हे सगळ्या शंकांचं आपल्याकडून निरसन झालं पाहिजे, हे अगदी माझ्या पक्क डोक्यात होतं. म्हणजे आता याच गोष्टीवरती
अजून एक म्हणजे डोक्यात आलेला प्रश्न असा आहे की बऱ्याचदा व्यवसाय करणं किंवा हम्म, नवीन उद्योग उभा करणं किंवा असलेला व्यवसाय वाढवणं या सगळ्या गोष्टींसाठी जे काही स्किल्स लागतात बरोबर. तर त्याच्यासाठी आजकाल मॅनेजमेंटचे स्कूल्स आहेत किंवा कॉलेजेस आहेत तर याच्यामध्ये शिकवलं जातं की कसं हे करायचं. बिझनेस जर तुम्ही नवीन सुरू करताय किंवा उद्योग सुरू करताय किंवा असलेल्या उद्योगात वाढ करताय तर ते कसं केलं पाहिजे, त्याचं मार्केटिंग स्किल्स आहेत, त्याच्या बाकीच्या मॅनेजमेंटचे स्किल्स आहेत, तर हे सगळं शिकणं अपेक्षित असतं. तर ह्याचं शिक्षण तुम्हाला कसं मिळालं, की हा. म्हणजे हे पारंपरिक शिक्षण आहे की कसं आहे? बरोबर बरोबर, अगदी छान प्रश्न आहे एकदम. मला माझ्या आजोळी घेऊन गेलात तुम्ही डायरेक्ट. हे सगळं शिक्षण मी कुठेही घेतलेलं नाही. मी बेसिकली आर्ट्स ग्रॅज्युएट आहे. हम्म. त्यामुळे शब्दांवरती माझं हे प्रभुत्व आहे म्हणू शकता असं. प्रभुत्व नाही, पण देवाच्या कृपेने आहेत शब्द चांगले. हम्म. पण हे सगळं स्किल मला माझ्या आजोळी मिळालं. लहान असताना मी आजोळी खूप जात होते. गुहागर तालुक्यातलं नरवण म्हणून माझं नितांत सुंदर छोटंसं खेडेगाव आहे. वा. नारळी पोफळीच्या बागा, समुद्र आणि असं सगळं छान. खूप लहान होते, एकटी जायचे मी राहायला. दिवाळीच्या सुट्टीत आणि मे महिन्याच्या सुट्टीत. शाळा संपली की कुठलाही मामा जो येईल त्याच्याबरोबर लगेच पळायचं तिकडे. आजी आजोबा यांच्याबरोबर मी अगदी आनंदाने महिना दीड महिना राहत होते. आणि त्यावेळेला ह्या सगळ्या गोष्टी हळूहळू शिकत गेले. कशा ते सांगते तुम्हाला. म्हणजे त्यावेळेस तुम्ही चिपळूणमध्ये राहत होता? मी चिपळूणला, माहेर चिपळूण माझं. आणि आजोळी तिकडे आजोळ मामाच्या तिकडे. गावी. हा हा, म्हणजे खूप लहान असताना मी आईला सोडून एकटी राहायला शिकले. अच्छा. हा, तर आजोळी राहायचे, लहान होते. आणि मुळात शिकायची आवड सगळ्यात महत्वाचं. आईनी लहानपणापासून आईचे शब्द कानावर की आपण टीप कागदासारखं असावं. प्रत्येक गोष्ट टिपायला शिकायची. वा. जुन्या म्हणजे वाईट गोष्टी, एखादं कोणी वाईट बोललं ओरडलं तर ते सोडून द्यायचं, पण चांगलं असेल ते टिपायचं. आणि अशाच ह्याच्यातून मी हळूहळू शिकत गेले. मग आजोळी आजोबा भिक्षुकी करायचे आणि भिक्षुकी करायचे, मग ते देवाच्या पाया पडणीचे पैसे, पाया पडणीचे म्हणजे देवासमोर ठेवतात ते पैसे. त्या काळात 5 रुपये, 5 पैसे, 10 पैसे, 20 पैसे असे सगळे नाणी असायची. ती घरी आली की त्याला बुक्का हळद कुंकू लागलेलं असायचं. मग ते चाळणीत घेऊन धुवायचे. तांदूळ सगळे बुक्का ह्यानी असेल तेच. रोळी, रोळी म्हणजे वेळूची रोळी, गवताची ह्याची बांबूची रोळी. बांबूची. हा, त्याच्यात दोन दोन म्हणजे मोठं दगडी भांड. बापरे. ज्याच्यामध्ये पाटाचं पाणी पडतं. म्हणजे नवीन नवीन शब्द नवीन नवीन शब्द ऐकायला मिळाले. पाया पडणीचे पैसे हे वगैरे असं. तर तिथे तांदूळ धुवायचे, ते धोतरावर वाळत घालून स्वच्छ करायचे. पैसे धुवायचे, चाळणीत धुवायचे. सगळं अबीर बुक्का गुलाल जे काय असेल त्यांनी ते स्वच्छ करायचं, ते पण धोतरावर वाळत टाकायचं. वाळले की ते पैसे आजोबांनी मोजायला शिकवले. तांदूळ वाळले की ते भरून ठेवायचे. पैसे मोजायचे, त्याच्या अशा गड्ड्या करायच्या, म्हणजे 1 रुपयाची 1 गड्डी, 2 रुपयाची किंवा 10 रुपयाची मोजायला शिकवले. मोजलेल्या पैशांनी समोरच्याच एका वाण्याच्या दुकानावर जाऊन रॉकेल, साखर, चहा नेहमी लागणाऱ्या वस्तू. लाईट नसायचे बरेच वेळा, त्यामुळे कंदिलांवरतीच प्रकाशात सगळं व्हायचं आणि चालायचं आम्हाला. काही त्याच्यात माझी तक्रार नव्हती. हा, आणि पैसे मोजायला शिकवले. पैसे घेऊन खरेदी करायला शिकवलं. दुकानावर जाऊन चहा, साखर आणि रॉकेल घेऊन ये. पैशाचा व्यवहार शिकवला. दुसरी गोष्ट, वस्तू विकायला शिकवल्या. म्हणजे कसं, तांदूळ विकायचे, सुपाऱ्या मोजून विकायच्या, नारळ विकायचे, तुळशीची पानं मोजून विकायचे. अशा पद्धतीने मोजायला शिकवलं. म्हणजे पैसे मोजायला शिकवलं, वस्तू खरेदी करायला शिकवलं, आपल्याकडची वस्तू विकायला शिकवलं. म्हणजे हे जे व्यावहारिक ज्ञान तिथे शिकले. त्यानंतर शेजारीच आईची काकू राहायची पहिल्यांदा, म्हणजे एकत्रच घर. एका बाजूला माझ्या आजी आजोबा, दुसऱ्या बाजूला आईची काकू, काका, चुलत भाऊ आणि वहिन्या. असं सुंदर म्हणजे अतिशय चांगलं वातावरण. ती माझी आजी ना अतिशय व्यवहारी होती आणि विक्री करण्यात पटाईत होती. मार्केटिंग स्किल उपजत होते. अगदी अगदी. हा, उपजत. 3री-4थीत शिकलेली, पण उपजत होतो. मग तिनं आबोलीचे गजरे शिकवले. मग ते विकायला आम्ही करायचो. मग तिने शिकवले ते कसे करायचे. आंबा पोळी, फणस पोळी, तळलेले गरे, केळीचं पीठ करून विकायचं. आठळ्या वाळवत घालायच्या. आंबा पोळी कशी करायची, फणस पोळी कशी करायची, आंबा चिरायचा कसा, फणस सोलायचा कसा, ह्या सगळ्या गोष्टी मी तिथे शिकले. आजोळी. टप्प्याटप्प्यानी झाडांचं शिपणं कसं, शिपणं म्हणजे झाडांना पाणी देणं.
हा नारळी पोपळीच्या बागांना पाणी देणं त्याला शिपणं शिपणं म्हणतात. म्हणतात. अच्छा हा, म्हणजे पायानी त्याच्या ह्याच्यावरती पाणी उडवायचं अच्छा बुंध्यांवरती, बरं, कारण बरं, हा. आता ह्या दिवसामध्ये उन्हाळ्याच्या दिवसात पाणी कमी असतं. हम्म. त्यामुळे थोडं 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 पाणी असेल ते पुरवून पुरवून शिंपणं करायचं ओ, त्याला, ओके. त्याला शिपणं म्हणतात. हम्म. सुपारीचे सोडे काढणं म्हणजे साल काढणं सुपारीची वाळवण्यासाठी, बर ते शिकले. सारवायला शिकले, फक्त दूध काढायला शिकले नाही. तेवढे राहून गेलं. तेवढं एक राहून गेलं. पण बाकी अगदी धुणं कसं धुवायचं, भांडी कशी घासायची, काय करायचं, सगळं 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 हम्म. ते सगळं मी तिथे म्हणजे शिकले. अगदी घरातल्या अगदी छोट्या छोट्या कामांपासून कामांपासून ते अगदी अगदी विक्री करेपर्यंत विक्री मालाची. पर्यंत, हा. हा, ते सगळं शिकवलं. आजोबांनी श्लोक पाठांतर शिकवलं, पाठांतर तिथे करून घेतलं. संध्याकाळच्या वेळेला टीव्ही नाही, मोबाईल नाही, रेडिओ नाही, काहीच नाही. मग काय तिथे पैठणीवर पावठणी म्हणायचे त्याला, ते पावठणीवर बसायचं किंवा झोपाळ्यावर बसायचं आणि आजोबांनी सगळे श्लोक आणि सगळं शिकवलं. त्याच काळात दिवाळीच्या सुट्टीत नारायणाचा उत्सव असायचा, कार्तिकीचा उत्सव. तेव्हा मी तिथे जायची. कीर्तनाची गोडी लागली तिथे. अरे वा. छान छान कीर्तनं व्हायची, त्यातली काही पदं व्हायची, ती अगदी पक्की लक्षात, म्हणजे आजही ती माझ्या लक्षात येते की अमुक अमुक पद. कीर्तनकार बुवाची टोपी घालायची एक वेगळी लकब, ती पण मी शिकले. असं असं वेगवेगळ्या पद्धतीने मी ते शिकत गेले तिथे. आणि त्याच्यामुळे काय झालं, ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये आल्या. जे आपण व्यवसायाला पूरक आपल्याला जे शिक्षण लागतं, एकूण सगळ्यात महत्वाचं माणसं ओळखणं आणि आपला व्यवसाय लोकांना कसा सांगायचा, आपल्याकडे काय काय विकायला आहे हे लोकांना कसं सांगायचं, हे स्किल मी तिथे शिकले. म्हणजे जे माणसं जपणं आपण म्हणतोय किंवा हे म्हणतोय, तर ते स्किल मला तिथे आलं. हा, म्हणजे आपलं प्रॉडक्ट कसं विकायचं. म्हणजे तेच जे आपण आता बोललो की मार्केटिंग स्किल, हे तिथं अगदी लहानपणापासून हळूहळू करून आपण बरोबर शिकत गेलो. मार्केटिंग स्किल, ऍडमिनिस्ट्रेशन, अशा सगळ्या गोष्टी, या सगळ्याच गोष्टी आल्या, ह्या सगळ्याच उद्योगासाठी ज्या लागतात, अगदी. या आणि सगळ्या गोष्टी. पडेल ते काम करायचं, हे त्याच्यामध्ये कुठे काही काही नाही. अगदी केर काढण्यापासून तुम्ही गल्ल्यावर बसण्यापर्यंत अगदी सगळं येतं त्याच्यामध्ये. सगळं आलं त्याच्यात. हे सगळं शिकले. नंतर काय झालं, माहेरी माझ्या 87 साली माझे वडील आजारी होते. 1 वर्ष त्यांना डॉक्टरनी सांगितलं काहीच तुम्ही काम करायचं नाहीये. सगळा भार आईवर आला. आई 30च वर्षाची होती, मी मोठी 12 वर्षाची, फारच कमी वयात. भाऊ लहान 10 वर्षाचा, बहीण 3-4 वर्षाची. 1 वर्ष आता बाबांनी काहीच करायचं नाही. आमचा गाडी व्यवसाय होता, टॅक्सी व्यवसाय, म्हणजे नोकरी नाही कुठलीच. आणि व्यवसाय असतो, म्हणजे बाळकडू मला व्यवसायाच मिळालं पहिल्यापासून, पोटात असल्यापासून. हा, तर व्यवसायच. त्याच्यामुळे मग आता आई खंबीरपणानं उभी राहिली आणि तिने पोस्टाची एजन्सी, गणपती विक्री व्यवसाय तो बाबांनी सुरू केला होता, तो पुढेच. म्हणजे फटाका विक्री व्यवसाय, शासकीय दूध योजना, खानावळीला लोक घालणं, हे सगळं आईनी एक मार्गे हँडल केलं. आणि थोडी मदत बाबांची होती. आम्हा मुलांकडून काही जे होण्यासारखं होतं ते होतं. बरं, आमचं खारीचा वाटा, पण ते सगळं बघत होतो, निरीक्षण चाललं होतं. मी म्हटलं तसं की मी ते टिपत होतो आम्ही, की आई काय करते, किती कष्ट करते. तेवढ्यातल्या तेवढ्यात तिने बालवाडीचा कोर्स केला होता. हे सगळं सांभाळून, आमची शिक्षण सांभाळून, आला गेला पै पाहुणा अखंड आमच्याकडे राबता असायचा. आलेला कुठलाही माणूस रिकाम्या हाती परत गेलेला नाही. ही शिकवण आमची, म्हणजे संस्कार, मूलभूत संस्कार. घरी आलेल्या माणसाला रिकामा हाती पाठवायचं नाही. हा, त्यासाठी घरात लाडू चिवडा करून ठेवणं, हे म्हणजे आलेल्या लोकांसाठी करायचं, हे महत्वाचं. हा, स्वतः फस्त नाही करायचं. हा, म्हणजे आलेल्या माणसाला हातावर, महत्वाचं, आलेल्या माणसाला काहीतरी हातावर द्यायला पाहिजे, अशा संस्कारात मी वाढले. त्याच्यातच हे व्यवसायाचं बाळकडू पण मिळालं. म्हणजे आजोळी पण व्यवसायाचं बाळकडू मिळालं, इकडे माहेरी पण हे असंख्य प्रकारचे व्यवसाय, जे म्हणून काय करता येईल. थोड्या दिवसांनी माझे बाबा जरा गाडी चालवायला बाहेर जायला लागले. वडखळ नाक्यावरून कांद्याच्या माळा आणायचे गाडी भरून, पोह्याचे पापड पेंडचे आणायचे, मिरगुंड आणायचे, जे काय आपल्याला विकता येईल, तर ते सगळं आपण विकायचं. हे अगदी चिपळूणमध्ये त्यावेळेला 22 वर्षापर्यंत, 22व्या वर्षी माझं लग्न आलं. हा, तोपर्यंत हे सगळं सुरू. मधल्या काळात मी 12वी झाल्यानंतर साड्यांना फॉल पिको करणं, घरी जाऊन मुलांच्या ट्युशन घेणं, पार्ट टाइम नोकरी करणं,
असे सुद्धा सगळे मी उद्योग केले. हो. म्हणजे धडपड्यात स्वभाव पहिल्यापासून, हम्म. आणि तो ह्या सगळ्यातूनच आलेला. म्हणजे तिकडनं आजोबांच्याकडनं आलेला, इकडे आईकडनं आलेला. दोन्हीकडचे आजी आजोबा अतिशय चांगले. त्यामुळे हे व्यवसायाचं बाळकडू मला कुठल्याही कॉलेजमध्ये न जाता मिळालं. म्हणजे आणि ते घरातूनच जे शिक्षण मिळत गेलं अगदी 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 तेच अगदी अतिशय महत्वाचं ठरलं याच्यामध्ये. महत्वाचं महत्वाचं. आणि आजकाल मार्केटिंगसाठी वेगळं, तुमच्या ऍडमिनिस्ट्रेशनसाठी वेगळं, वेगळं, असं जे मॅनेजमेंटसाठी वेगळं, मॅनेजमेंटसाठी HR वेगळं, हा, असं सगळं जे लागतं ते मला एकाच ठिकाणी एकाच मिळालं ठिकाणी मिळालं. नशिबाने. फक्त तेव्हा त्याला नावं द्यायला नव्हती काही. याला हे म्हणतात, हे माहित नव्हतं, हे असं म्हणू माहित शकतो. नव्हतं, हे माहित नव्हतं. नक्कीच. आणि त्याचा मला ना माझ्या व्यवसायात खूप छान उपयोग झाला. वा. अगदी अगदी हम्म. म्हणजे चांगलं झालं ते. हो, ते हा. म्हणजे जे मिळत गेलं शिक्षण हा, ते हा. तुम्ही काय म्हणतात, लहानपणापासून अंगात मुरलं. मुरलं असं म्हणू शकतो. मुरलं, मुरलं. मुरलं ते. आणि त्यामुळे ते आत्मसात केलं. व्यक्तिमत्व जे घडत गेलं ते बरोबर. त्याच दृष्टीने घडत गेलं. हो. या सगळ्यामध्ये व्यवसाय करताना सगळ्यात महत्वाचं असं ते घरच्यांना सांभाळणं. आणि आता तुम्ही पुण्यात आलात, म्हणजे लग्न झाल्यानंतर पुण्यात शिफ्ट झालात आणि त्याच्या पुढे जेव्हा व्यवसाय सुरू करायचा निर्णय घेतलात तर तेव्हा घरच्यांच्या म्हणजे अर्थात सासर आणि माहेर दोन्हीकडच्या लोकांच्या प्रतिक्रिया कशा होत्या आणि मग त्यानंतर त्यांचा पाठिंबा कसा मिळत गेला? हा, मुळात माहेरचं सांगते आधी. माहेरी सगळा व्यवसायच, त्यामुळे तसा आई वडिलांचा काही विरोध नव्हता. तेव्हा बाबा होते माझे. मी जेव्हा व्यवसाय सुरू केला तेव्हा बाबा होते. आणि ते डोंबिवलीला माझ्या काकांकडे करंडीतून, त्यावेळेला करंडीतून शेकड्यावर आंबे मिळायचे. बर. हा, तर ते शेकड्यावर आंबे घेतले की करंडीत भरायचे आणि चिपळूण कल्याण या एसटीच्या गाडीवरती पाठवून द्यायचे. बर. काका तिकडे उतरवून घ्यायचे. तर त्याच्यामुळे बाबांना तर आवडलंच, म्हणजे की मी हा आंब्याचा व्यवसाय करते, म्हणजे काहीतरी मुलगी करते आपली, हे आवडलं. दुसरी गोष्ट मग अशी म्हटलं तसं की आईची शिकवण होती की कुठेतरी मुलीने हातपाय हलवायलाच पाहिजेत, संसाराला हातभार लागलाच पाहिजे. त्यासाठी तू करतेस ते कर. दोघांनी सांगितलं, घरच्यांचा पहिला पाठिंबा घे, त्यांना न दुखावता, त्यांना काही त्रास होणार नाही ना याची काळजी घेऊन व्यवस्थित व्यवसाय कर. आणि पहिल्यापासून सचोटीने व्यवसाय केला की आपल्याला कोणी थांबवू शकत नाही, हे बघत होते मी. तसं इकडे सासरी आल्यानंतर सासरे नोकरीवाले होते, म्हणजे तसा व्यवसायाचा पिंड नव्हता. पण मिस्टर आणि दीर माझा दोघंही व्यवसायवालेच. पण असं काही त्यांनी कुठल्या गोष्टीला मला विरोध नाही केला की का करतेस, कसं करतेस. तिकडे त्यांना कदाचित कळत असेल की आपल्याच मुलाच्या संसारासाठी धडपडते ती म्हणजे. आणि 2-3 वर्षात त्यांनी मला आजमावलं पण असेल. म्हणजे मी काय असं विचारायला गेले नाही की मी काय करू किंवा करते ते बरोबर आहे का किंवा काय. असं आवडलं त्यांना. आणि एकदा त्यांना आवडायला सुरुवात झाल्यानंतर मग सासरे पण मदत करायला लागले मला थोडी, त्यांना जसं जमेल तसं. पैशाचा व्यवहार म्हणजे लोक, मी आंबे जर देतेय तर लोकांनी दिलेले पैसे घेणं देणं हे सासूबाई आणि सासरे दोघंही मला मदत करत होते. म्हणजे त्यांनी प्रत्यक्ष सहभागच घेतला. हा, सहभागच घेतला. आणि मग दरवर्षी सासरे ह्या दिवसाची वाट बघत असायचे. बघतात म्हणजे अजून सुद्धा बघतात की एप्रिल मे महिना म्हणजे आता तुझं कधी सुरू होणार आहे, काय होणार आहे. मग ती 2 महिने जरा लोकांची वर्दळ असते किंवा सासूबाई बाहेर बसलेले असतात, कारण कसं मी एकटी तिथे करत असते. त्यामुळे कोणीतरी माझं आहे मनुष्य इथे बसलेलं, त्यामुळे सोबत असते म्हणजे मला त्यांची तिथे. किंवा पैशांची देवाणघेवाण करणं, सुट्टे पैसे देणं, तर आजकाल खरं सगळं मोबाईलवरच चालतं. पण त्यांना ते सगळं आवडतं दोघांनाही. आणि बाकी कोविड काळात आमचं अख्खं घर मात्र आम्ही कामाला लावलं होतं. अच्छा. कारण त्यावेळेला कसं होतं, ठराविक वेळेमध्ये आपल्याला आंबा विक्री करायची, म्हणजे एकूण सगळ्यावरच बंधन होती ना त्यावेळेला. 10ला सुरू करायचं, 2ला संपवायचं. मग तेवढ्या वेळात अख्ख्या दिवसभराची गिरायकं तेवढ्याच वेळात येऊन जायची. परत सगळीकडे तेव्हा आंबे मिळत नव्हते. त्यामुळं घरातले अगदी माझ्या पुतण्या, माझी मुलगी, जाऊ, दीर सगळेच जण तिथे बाहेर बसून पटपट पटपट आम्ही सगळं आटपायचो. म्हणजे एकूण आमच्या घरात मदत व्हायची त्यावेळेला. आणि त्यामुळे त्यांनाही सगळं म्हणजे व्यवसाय आवडतो हा, किंवा एकमेकांच्या ओळखीने गिरायकं येतात, त्यांच्याही ओळखीने येतात. हा, आणि काहीतरी माझी धडपड सुरू आहे हे सगळेच जण बघतायत, बघत होते. हा, सुरुवातीपासूनच बघत होते की ही काहीतरी धडपड हिची सुरू आहे. त्यामुळे सगळ्यांचा तसा पाठिंबा होता. म्हणजे मला फार कष्ट घ्यावे लागले नाहीत किंवा कुणाचं. आणि मुख्य म्हणजे मिस्टरांचा सपोर्ट, की त्यांनी जर मला सपोर्ट केला नसता किंवा तू कर हे, किंवा सुरुवातीच्या काळात मी पुण्यात पेट्या पोचवत होते, बल्क ऑर्डर घ्यायचे आणि पुण्यात पेट्या द्यायच्या सगळ्यांना. मग ते घेऊन जायचे, सकाळी लवकर घेऊन जायचे आणि देऊन यायचे. त्यामुळे त्यांचा तो सपोर्ट होता.
त्यामुळे ओव्हरऑल मला घरातल्या माझ्या सासरच्या माणसांना समजवायला मला फार कष्ट घ्यावे कष्ट लागले. नाही घ्यायला लागले म्हणजे. हा, म्हणजे इझिली त्यांना ते पटत गेलं, आवडत गेलं आणि छान आणि त्यामुळे वाटलं. ते सोयीस्कर झालं व्यवसाय सोयीस्कर करणं. झालं, नक्की सोयीस्कर झालं. हम्म. त्यामुळे आज कसं मी बाहेर आता सुरुवातीला आमच्या वरांड्यात अगदी थोड्याशा पेट्या होत्या. मग मी बाहेर अगोदर ताडपत्री होती, मग पत्रा घातला वरती अच्छा. व्यवस्थित, हा. म्हणजे चांगली शेड केली. ऐसपैस जागा, तसे 500 पेट्या आरामात तिथे बसू शकतात. आपल्याच घरात असल्यामुळे तशी मला कुठे बाहेर जागेला भाडं द्यावं लागलं नाही. ते फार महत्वाचं ते आहे. महत्वाचं आहे. घर सोडून जावं लागत नाहीये ना, मी खालच्या खाली व्यवहार करू शकते. बरोबर. त्यामुळे आणि छान म्हणजे वाटतंय घरातूनच सगळ्यांना. हा व्यवसाय सुरू ठेवू शकताय. अगदी अगदी. त्यामुळे कुठे हो. गाळा घेणं किंवा हा. तिथे हा. भाडं देणं असा सेपरेट काही विषय किंवा नाहीये. विकत घेणं हेही अगदी. नाही. हो हो हो. त्यामुळे नक्कीच. घरातून हा व्यवसाय अतिशय अगदी. हो. व्यवस्थित पार हा. पडतोय हो असं. हो, नक्की नक्की नक्की. वा. त्याचं श्रेय मी त्या सगळ्यांना देईन. माझे मिस्टर, हम्म. माझी मुलगी, माझे वडील गेले आता 20 वर्ष झाली. माझ्या भावाला श्रेय देईन. हम्म. कारण न बोलत का होईना असा फार बोलणारा नव्हता तो, पण तरी त्याचा पाठिंबा होता की कर तू म्हणून. त्यामुळे त्याला श्रेय देईन, आईला देईन श्रेय, माझ्या सगळ्या आजोळच्या माणसांना देईन, मामा सगळे, आजी आजोबा सगळेच जण, आणि माझी सासरची घरातली माणसं. त्यामुळे सगळ्यांचा उत्तम त्यांच्यामुळे पाठिंबा आहे त्यामुळे. त्यांचा उत्तम पाठिंबा. त्यामुळे आज हा माझा व्यवसाय, नक्कीच. छोटस रोपटं लावलं होतं, आता त्याचा वटवृक्ष झालाय. वा वा, सुंदर. तर आता हा जो व्यवसाय तुम्ही सुरू केलात याच्यामध्ये आता गेले 25 वर्ष सातत्याने तुम्ही करताय, तर अनेक अडचणी आल्या असतील. अडचणी म्हणण्यापेक्षा एक वेगवेगळ्या पद्धतीची आव्हानं असतात. म्हणजे उदाहरणच घ्यायचं झालं तर मालाची वाहतूक करणं किंवा माल साठवणं. आता तुम्ही म्हणालात तसं की इथे बाबा आपण काही पेट्या साठवू शकतो, तर म्हणजे जागेचा प्रश्न सुटलाय. बरोबर. पण इतरही गोष्टी असतात, जसं की थोडी मॅनपॉवर लागते, कामं करायला माणसं बरोबर. लागतात. जेव्हा घरातली इतर मंडळी इतर उद्योगात व्यस्त असतात, हो. तर मग त्यावेळेला तुम्ही ते 25 वर्ष सातत्याने कसं काय मॅनेज केलं ते? बरोबर. तो एक महत्वाचा प्रश्न आहे. बरोबर. म्हणजे काही वेळेला काही गोष्टींचा अभाव असू शकतो किंवा तंत्रज्ञान आलं. जेव्हा तंत्रज्ञान आलं, कारण 25 वर्ष तुम्ही करताय, तर तंत्रज्ञानातली बदलती गोष्ट ज्या स्टेप्स आहेत त्या तर तुम्ही पाहिल्यात. अगदी अगदी. की म्हणजे कॅश पेमेंट करायचं, त्याच्यावरून आता ऑनलाईन पेमेंट वरती शिफ्ट झालीत बरीचशी लोक. बरोबर. तर हा सगळा तुम्ही चेंज बघितलाय त्याच्यामधला. तर जो काही अभाव त्यावेळेस काही जाणवला असेल तुम्हाला एखाद्या गोष्टीचा, तर तो कसा काय तुम्ही मॅनेज केला किंवा त्याच्यावर कसं मात केली ते जरा थोडक्यात जाणून घ्यायला आवडेल. बरोबर. व्यवसाय म्हटला की ह्या सगळ्या गोष्टी आल्याच. सगळ्यात महत्वाचं म्हणजे मला माल वाहतूक करायला मला लागत नाही. कारण माझ्या मामांचं पहिल्यापासूनच एक ध्येय, म्हणजे एक त्यांनी ठरवलेलं आहे की आपला माल आपण जो विकतोय त्याच्या दारात नेऊन द्यायचा. बर. त्यामुळं मी इथून टेम्पो घेऊन जाणं, माल घेऊन येणं अशी मला कधीच करावं लागलं आजपर्यंत. त्यांच्या स्वतःच्या गाड्या आहेत, तिकडे माल झाला की इकडे मला घरपोच इथे मिळतो. त्यामुळे तो प्रॉब्लेम नाही आला. पैसे साधारण आंबा बागायतदारांची एक ट्रेंड आहे की पैसे अगोदर घेत नाहीत ते. सीझन संपला की वसुलीला बाहेर पडतात. हा, आणि मग त्यांना ते वर्षभर पुरवायचे असतात पैसे. आंब्याच्या बागेसाठी फवारणी करणं, काही ज्या काही गोष्टी असतील त्यांच्या. त्यामुळे मला फार गुंतवणूक नाही करावी लागली. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे पहिलं आपलं वाहतुकीचं झालं. हा, तो नाही प्रश्न आला. गुंतवणूक करावी नाही लागली. मॅन पॉवर म्हणाल तर खरं सांगायचं, जेव्हा घरातले असतात तेव्हा करतात, पण नसतात तेव्हा मी खरोखरच मी एकटीने व्यवसाय सांभाळलेला आहे आज एवढी वर्ष. नक्कीच. इतर कामांमध्ये व्यस्त. म्हणजे मी असं म्हणते की माझ्या हातातनं लाखो आंबे मी हाताळले, लाखो आंब्यांबरोबर माझा जिम्मा खेळून झालाय असं मी म्हणेन. म्हणजे प्रत्येक आंबा हाताळून त्याची वास बघणं, कुठे खराब नाही ना बघणं, अशा गोष्टी. बरं, हाताला आता सवय झाल्यामुळे एकही खराब आंबा माझा ग्राहकाला जात नाही. म्हणजे हे मी 100% विश्वासाने सांगू शकतो. 100% विश्वास. म्हणजे माझ्या स्वतःच्याच मनाला पटत नाही, हातात खराब आलेला आंबा आपोआप बाजूला जातो. त्याचे मी बाय प्रोडक्ट करते, आंबा मावा करणं, पल्प करणं. पण चुकून सुद्धा असं होत नाही की मी गिरायकाला आहे ना, जाऊ देत, पेटी घेतायत तर जाऊ देत, एखादा आंबा दिला तर काय हरकत आहे, असं चुकून सुद्धा होत नाही. ही माझी सत्सद विवेक बुद्धी आहे असं मी म्हणेन, किंवा परमेश्वराने मला ती देणगी दिली असं मी म्हणेन. ते होत नाही. दुसरे कोकण प्रॉडक्ट जे मी सगळे विकते, तर ते सुद्धा माझ्या नातेवाईकांकडचे असतात. त्यामुळे त्याच्यासाठी थोडीफार गुंतवणूक मी करते. थोडेफार पैसे त्यांना पाठवून ठेवायचे. म्हणजे मला असं वाटतं की त्यांना मालाला नाही का पैसा लागत, तर आपण थोडाफार पाठवूयात.
अच्छा. अशा ह्याने. हम्म. पण सगळ्यांची ओव्हरऑल वसुली आमची म्हणजे देणं जे असतं ते सगळं शेवटी हिशोब करायचा आणि सगळ्यांचे द्यायचे. त्यामुळे हम्म. प्रत्येक ठिकाणी हा विश्वास आहे. बरोबर. हम्म. विश्वासाने येतात. म्हणजे असं होतं की सुरुवातीच्या काळात अगदी छोटा धंदा होता माझा. तेव्हा पैसे मामांना मी कॅश द्यायचे, वसुलीला ते यायचे. तर हम्म. माझं कागदावरती 1 रुपयाच्या नाण्यापासून 500 रुपयाच्या नोटेपर्यंत सगळा हिशोब लिहिलेला असायचा. बापरे. 500ची किती नाणी, 500च्या किती किती नोटा, नोटा? 1ची किती नाणी, 2ची हम्म. किती, 5ची किती, असं सगळं. बापरे, एवढे छोट्या छोट्या इतक्या गोष्टी. छोट्या छोट्या गोष्टी हम्म. होत्या. आणि ते यायचे, मी पिशवी माझी बांधलेली असायची, तशी ते तशी त्यांच्या हातात द्यायची, हिशोब सांगायचा, विषय मोकळा. ते म्हणाले तुझ्याकडे आलं की मला काही बघावंच लागत नाही. इतका त्यांचा विश्वास. आणि ते हम्म. नातं एकीकडे आणि व्यावसायिक व्यवसाय संबंध बरोबर. एकीकडे. आणि आम्ही व्यावसायिक संबंध जास्तीत चांगले आतापर्यंत जपले. आता मामा नाहीयेत, पण मामांची मुलं अतिशय चांगली आहेत. खूप चांगले संबंध आहेत. तेही तेच हा. संबंध पुढे हो. जपतायत अजूनही. जपतायत. त्यामुळं असं सगळं ह्या गोष्टी एक 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 होत गेल्या. त्यामुळे तसं मला ना, आणि जागा मुख्य. हो, तो एक जागा महत्वाचा असतो अगदी प्रश्न. जागा असल्यामुळे तोही काही प्रश्न आला नाही. त्यामुळे जागा, भांडवल, वाहतूक ह्या सगळ्या गोष्टींना प्रत्येक ठिकाणी मी परमेश्वराला श्रेय देईन. माझा तो स्वभाव आहे की कुठलीही गोष्ट काही कारणानेच होत असते. त्यामुळे त्याने अशी सगळी योजना करून आणली की लग्न झाल्यानंतर फ्लॅटमध्ये न राहता मी स्वतंत्र बंगल्यात राहिले. हो. आजूबाजूला फणसाचं झाड आहे, नारळाचं झाड आहे, वा. आणि खाली मोकळी जागा आहे, म्हणजे घरासारखं आहे. त्यामुळे मी हा व्यवसाय आणि करू स्वतंत्र शकले. बंगला असल्यामुळे ते करणं हो. साहजिकच अगदी थोडं सोयीस्कर होतं. सोयीस्कर झालं. मला कुठेही अशी कोणाची बांधिलकी नव्हती. हो, आपल्याच इथे आहे, आपणच करायचे सगळं. बरोबर. त्यामुळे म्हणजे पार्किंगची जागा सुद्धा अगदी टेम्पोला अगदी काहीच प्रश्न येत नाही. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी सुटल्या. म्हणून मी आंबा व्यवसाय परत एकदा सांगते निवडला. आणि पुढचा जर असं म्हणूयात आपण, काही गोष्टी आता ह्या 25 वर्षात बरीच फरक पडला. पूर्वी लाकडी पेट्या मी घेत होते. लाकडीच पेट्या असायच्या, म्हणजे बॉक्स फार कमी असायचे. त्याच्यात बदल होत गेला तो ह्या कोविड पर्यंत. बरोबर. कोविडच्या वेळेला मी पुठ्ठ्याचे बॉक्स घ्यायला लागले. अच्छा, तोपर्यंत माझ्याकडे लाकडीच पेटी येत होती. लाकडी पेटीत होती. आम्ही सगळं हँडल करत होतो सगळं. 2 गोष्टी झाल्या की कोविडमुळे पुठ्ठ्याचे बॉक्स आले. दुसरी गोष्ट अशी झाली की दिवसेंदिवस लोकांचं वाढतं आजारपण किंवा हेल्थ कॉन्शियस, गोड कमी खायचं. त्यामुळं 5-6 डझनाची पेटी घेऊन ती संपत नाही. बरोबर. त्यामुळे छोटे छोटे बॉक्स नेले 2 डझनचे की ते संपले की परत नेता येतात. दुसरं, फिरण्याचं प्रमाण पण लोकांचं खूप वाढलं. 5-6 डझन जर नेला आंबा आणि आपण अचानक ठरवलं कुठेतरी जायचं तर तो सगळा आंबा खराब होतो. अशा ह्यानी, आणि न्यायला हँडलिंगला पण सोपं, लोकांनाही सोपं, मलाही सोपं. त्यामुळे मी कोविड नंतर बदल स्वीकारला. आणि त्यामुळे सोयीचं झालं लोकांसाठी पण आणि माझ्यासाठी पण, की लाकडी पेटी हँडल करणं मला पण एकटीला दिवसेंदिवस. आणि हे पुठ्ठ्याचे बॉक्स लोक पण गाडीवरनं आरामात नेऊ शकतात. आपण तो स्वीकारला, आम्हाला चांगलं वाटलं. आणि आता माझ्याकडे पूर्ण पुठ्ठ्याचे बॉक्स असतात सगळे, आणि हँडलिंगला सोपं जातं. पुठ्ठ्याच्या बॉक्स मधले सुद्धा आंबे मी लोकांना वर खाली करून देते. प्रत्येक वेळी चेक करून, हिरवा आंबा खाली, पिवळा आंबा वरती, असं. फक्त मी एक केलं, म्हणजे कुणाला मी दोष नाही देणार, पण होम डिलिव्हरी मी देत नाही. होम डिलिव्हरी देत नाही, मी फोटो काढत नाही, फोटो काढून पाठवा असं करत नाही. आणि वजन सांगत नाही आंब्याचं, इतक्या वजनाचा आंबा, तितक्या वजन. ह्याच्यामध्ये एक गोष्ट आहे, कुणाला कुठल्याही आंबा बागायतदाराला किंवा विक्रेत्याला दुखवण्याचा उद्देश नाहीये. इथे येऊन आंबा घ्या म्हणण्याचा म्हणजे लोकसंग्रह वाढतो. आजकाल काय झालंय की लोक एकमेकांना भेटणंच दुरापास्त झालंय, आणि एकूण व्यस्त दिनक्रम. असं वाटतं की तुम्ही इथे या माझ्याकडे, आपण बोलू एकमेकांशी, चांगला आंबा तुम्हाला मी दाखवेन, तुम्ही हाताळा, आंब्याचा वास घ्या, आणि मग तुम्हाला मी आंबा समोरासमोर पॅकिंग करून देते. म्हणजे विश्वास वाटतो की मी खरंच आंबा खराब असेल तो बाजूला करते त्याच्यामुळे. आणि ओळख होते, त्या ओळखीचा आपल्याला कुठेतरी उपयोग होतो ह्याच्यासाठी. आणि मुख्य म्हणजे आपलं जनसंपर्क वाढतो. आणि इथे आलात ना की काय होतं, आंब्याबरोबर कोकण प्रोडक्ट जे असतात ती तुम्ही घेऊ शकता. वेगवेगळ्या प्रकारची कोकण प्रोडक्ट तुम्हाला मिळतात, ती घेता. काही वेळेला असं असतं, महागातला आंबा पेक्षा छोटा आंबा, कमी रेटवाला जास्त चांगला असू शकतो, असतोच. म्हणजे क्वालिटी असतोच बऱ्याच वेळेला. मग तो तुम्ही घेऊ शकता. म्हणजे इथे आल्यावर तो बघितल्यावर तो आवडू शकतो. एवढ्यासाठी माझं म्हणणं की तुम्ही इथे या, बघा. आणि वजन का सांगत नाही, कारण कसं असतं ना, कच्चा आंबा असताना वजन थोडं जास्त असतं.
आणि पिकायला लागला की तो हम्म. श्रिंक होतो थोडा, बर त्याचं वजन कमी कमी होतं. होतं मग. हा. बर बर त्यामुळे मी इतक्या वजनाचा आंबा आहे का, हम्म. तितक्या वजनाचा आंबा आहे का, इतकं कॅल्क्युलेट नाही करत. आपलं नक्कीच खाली नक्कीच असतात. त्याचं त्यामुळं ठराविकच वजन असेल बरोबर. हे सांगणं कठीण आणि असतं. मला थोडस असं वाटतं ना की आपण जी वस्तू खातो ना ती मोजलेली नसावी. वा, हे एक छान आहे. जे आपण खातो ते मोजू नये खरं मोजू तर. नये. म्हणजे हा एक जो संस्कार आहे संस्कार लहानपणापासून आहे. घडलेला, हा एक ते मोजू नये. आहे. त्यामुळे अशा याने म्हणून मी सांगते. हम्म. दुसरी गोष्ट, मी कच्चा आंबा कधीच देत नाही. कायम पिवळा रंग आलेलाच आंबा देते. अच्छा. हा. पूर्वी मी पुण्यात पण पेट्या उतरवत होते. सगळ्या प्रभात रोडला 50-50 पेट्या उतरवत होते तिथे. बर आणि तिथे आमच्या एक आजी होत्या, हम्म. त्यांचं मंडळ होतं आणि त्या मंडळात त्या द्यायच्या. बर अच्छा. तिथे त्या बुकिंग करून घ्यायच्या अगोदर. मी उतरवायचे, तिथे ओके. जायचे, सगळ्यांना द्यायचं, यायचं. घर मोठं त्यांचं. हा आता त्या वयस्कर झाल्या, त्याच्यामुळे मी ते हे करत ते नाही. आता थांबलं. ते थांबलंय, मी पुण्यातलं थांबलंय. आणि मुख्य म्हणजे ना जाणी येणी आणि पुण्यात देणं, हो, हो. बल्कमध्ये नेऊन देणं, हे करणं, ह्या गोष्टी थोड्या आता कष्टाच्या कठीण आहेत. पडतात. कठीण पडतात ट्रॅफिक. हो, तो एक सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे आता. आणि आता काय झालं, इथला जनसंपर्क खूप वाढला आहे. मग इथल्या नाही, इथेच खूप जास्त आहेत आता. खूप जास्त येतात. इथल्या गिरायकाला डावलून किंवा इथल्या माझ्या माणसाला डावलायचं आणि आणि तिथे जायचं. तिकडे त्याला आणायचं, बरोबर. मला बरं नाही वाटत. त्यामुळे मी ते थांबवलं. आणि माझं सगळ्यात पहिलं गिराईक म्हणजे ते मी आर्किटेक्टचे म्हटलं, पहिल्यांदा सांगितलं की त्यांच्यामुळे मी ते सुरुवात झाली. त्यांचा मुलगा तेव्हा लहान होता. ते कंटिन्यू माझ्याकडे 25 वर्ष आंब्याला येतात. अच्छा. आता त्यांच्या मुलाचं लग्न होऊन त्याला मुलगा झाला. बापरे. म्हणजे इतकी जुनी माझी गिरायक आहेत की त्यांच्याशी सगळ्यांशी घरगुती संबंध आहेत. अशा सगळ्या कारणांनी हा माझा अगदी घरगुती व्यवसाय आहे. म्हणजे होम डिलिव्हरी नाही, फोटो नाही, वजन नाही, आणि तुम्ही या, आपण गप्पा मारू आणि व्यवसाय करूया. नक्कीच, खूप सुंदर सांगितलं. म्हणजे व्यवसायाच्या निमित्तानं कशी माणसं जोडली जातात हे याच्या निमित्ताने एकदा प्रकर्षाने जाणवते याच्यामध्ये. तोच म्हणजे त्याच्याशी संबंधित पुढचा प्रश्न की व्यवसायाशी संबंधित जी माणसं जोडली जातात, त्याच्या व्यतिरिक्त आयुष्यात आपण असंख्य माणसांना भेटत राहतो. म्हणजे व्यवसायच नाही, इतरही गोष्टींमध्ये जेव्हा आपण वेगवेगळ्या कार्यक्रमांना जातो तर अशा ठिकाणी आपण असंख्य माणसांना भेटत असतो. तर हे माणसं जे जोडण्याचं तंत्र आहे हे कसं काय अवगत झालं? त्यात अर्थात थोडंसं तुम्ही आधीच सांगितलेलंच आहे, पण अजून काय याच्यामध्ये भर टाकता येईल ते, आणि जे व्यवसायाच्या संबंधाने किंवा व्यवसायाच्या दृष्टीने जी माणसं जोडली जातात ते संबंध कसे टिकवता येतात पुढे, याच्याबद्दल काय सांगाल? मुळात सांगू का, मला माणसं फार आवडतात. माणसांशी बोलायला खूप आवडतं. प्रत्येकाकडे काहीतरी चांगला गुण असतो, तो टिपायला आवडतो. हे अगोदर पण मी आपलं झालं बोलणं म्हणजे त्याच्याप्रमाणे. पण व्यवसाय करताना खरंच माणसं जोडणं अतिशय आवश्यक आहे. कारण याचं परत श्रेय मी माझ्या लग्ना आधीच्या सगळ्या संस्कारांना देईन की तिथेच माणसं खूप बघितली. माहेरी पण माझ्या व्यवसाय करताना असंख्य प्रकारची माणसं होती की जी चांगली पण होती आणि वाईट पण होती, जे आमच्या परिस्थितीला समजून घेऊन आमच्याशी व्यवहार करत होते, अशी पण माणसं भेटली. आणि असे काय व्यवहार म्हणजे असे काय व्यवसाय करतायत किंवा काय वाईटही भेटली. पण वाईटाकडे आम्ही नेहमी दुर्लक्ष केलं. अगोदरचाच विषय म्हणेन, म्हणजे माझ्या माहेरपासूनच सुरू झालेलं. आईला माझ्या भयंकर आवड माणसं जोडणं, म्हणजे सगळीकडे ओळखी काढणे. वडिलांचा पण गाडी व्यवसाय होता, टॅक्सी व्यवसाय होता, गावोगावी फिरायचे, त्यांनी वेगवेगळ्या प्रकारची माणसं बघितली. त्यामुळं त्या सगळ्या ह्याच्यात असताना आजी आजोबा होते घरात. आजोबा खूप कमी वर्ष म्हणजे मला त्यांचं हे सानिध्य मिळालं. आजी पुष्कळ वर्ष होती. आजीला आत्ते, मामे, मावस, चुलत, ओळखी पाळखी सगळीकडची तिने माणसं गोळा केलेली होती, जोडलेली होती. म्हणजे आहेत, अजूनही आहेत. आईचंही तेच, आधीच्या पश्चात आईने पण तसंच केलं, माणसं जोडली. आणि सगळ्यात मोठं मी म्हणेन माझा भाऊ, की सगळ्यात वरची कडी त्याची झाली. आज आमच्या सगळ्यांपेक्षा तो सर्वश्रेष्ठ ठरला. त्याच्या कामानी त्यांनी खूप माणसं जोडली. निसर्गसेवक, काय म्हणू आपण त्याला, मानद वन्यजीव रक्षक म्हणून त्याने चिपळूणला काम केलं. आता 1.5 वर्षापूर्वीच गेला तो. पण अक्षरशः अख्ख्या महाराष्ट्रभर कडेकपारीतून अगदी इतकी माणसं, म्हणजे लहान धनगरांपासून
नागपूरचे त्यांचे हेड ऑफिसचे जे मेन आहेत हम्म. त्यांच्यापर्यंत इतक्या रेंज, म्हणजे मोठी रेंज, एवढी मोठी रेंज होती एवढी म्हणजे मोठी रेंज, अशी असंख्य माणसं केवळ त्याच्या स्वभावाने जोडली गेली. वा. आणि ही मोठी गोष्ट आमच्यासाठी आहे. हम्म. आणि आज तो गेल्यानंतर हे 1.5 वर्ष झाले आता, हम्म. पण खूप माणसं आमच्या पाठीशी कायम उभी आहेत. आणि तोच गुण आमच्या भावंडांच्या, तिघही आम्ही 3 भावंड, हम्म. आजी आजोबांचा, आई वडिलांचा, माणसं जोडण्याचा गुण भावाकडे आला, माझ्याकडे आला आणि बहिणीकडे पण आला. ते आहे. फक्त मी आणि भाऊ अशा पद्धतीने सामाजिक काम, व्यवसाय अशा पद्धतीने झालो. बहीण तिचा घर संसार सांभाळणं आणि तिने पण माणसं जोडली. व्यवसाय कुठलाही आता ती करत नाहीये, पण एकूण माणसं जोडणं हा तिचाही आवडीचा छंद आहे. तसाच आमचाही. म्हणजे मला गमतीने घरात म्हणतात पण, ही गेली ना कुठेतरी की कोकण हा एवढाच जरी धागा तिला सापडला तरी कुठला काय त्याची सगळी कुंडली काढून आणते ती. म्हणजे ही आवड आमची आणि माणसं जोडणं, या सगळ्याचा उपयोग मला माझ्या व्यवसायात झाला, माणसं जोडण्याचा. आणि ती माणसं कायम टिकवणं. म्हणजे 1 वर्ष माझ्याकडे आंब्याला आलाय म्हणून झालं, संपला विषय, असं माझं होत नाही. आता मी म्हटलं तसं की 25 वर्षापासून येणारी माझी सगळी लोक आहेत, ती फक्त 2 महिने आंबाचे झाले तरी सुद्धा बाकीचे 10 महिने रस्त्यात कुठेही भेटू देत, आनंदाने थांबणार, विचारपूस करणार किंवा अन्य काही वेगळं आहे का असं म्हणणार. त्यानंतर शाळेचा ग्रुप, मुलगी शाळेत असताना प्रबोधिनीमध्ये मी म्हटलं तसं 14 वर्ष पालक प्रतिनिधी होते. त्यामुळं म्हणजे आधी थोडे वर्ष होते, मग परत झाले, आणि एकूण शाळेशी आम्ही बांधलेलो होतो. शाळेत काम करणं हा माझा आवडता विषय होता. हे विशेष आहे की आत्ताचं जे चित्र दिसतं किंवा आता बाकी ज्ञान प्रबोधिनी शाळेबद्दल बऱ्याच जणांकडनं ऐकलं देखील आहे, पण इतर शाळांमध्ये तितकंस ही परंपरा दिसत नाही की पालकांचा सहभाग अतिशय नगण्य असा असतो. पण तेच आता तुम्ही जे सांगितलं की तुम्हाला ते करता आलं. माझ्या मुलीसारखं ही आवडते माझं मनापासून शाळा, लाविते लढाही जसा माऊली बाळा, तसंच माझं होतं. तिला शाळा आवडायची तशीच मला पण शाळा आवडायची. शाळेतलं कुठलंही काम असू दे मी आवडीने करायचे. लहान मुलांसाठी, अप्रगत मुलांसाठी, जिथे कमी तिथे मी, म्हणजे आमच्यासारख्या बऱ्याच जणी होत्या, पण मला ते मनापासून आवडायचं. सकाळी सोडायला गेलं तरी पण थांबायचं, संध्याकाळी आणायला गेलं तरी पण थांबायचं, असा विषय. म्हणजे माणसं जोडणं, परत तिथे विषयाला माणसं जोडणं. आणि अशा पद्धतीने वेगवेगळ्या ठिकाणी, म्हणजे शाळा झाली, आंबा व्यवसाय झाला, लायन्स क्लब मध्ये मी काम करते म्हणून ते झाला विषय. इथे आजूबाजूला कुठलाही कार्यक्रम असला तरी लगेच म्हणजे फोन करणार की काय करूयात वगैरे, अशा आहे. म्हणजे एकूण माणसं जोडणं. आणि माणसं जोडल्यामुळे मला संसारात कधी अडचण आली नाही. सासरच्या माहेरच्या माणसांना मी जोडून ठेवलं, माहेरच्या माणसांना जोडून ठेवलं, आसपासच्या माणसांना जोडलं. मुळात काय आहे की कुणालाही उलटून बोलायचं नाही, शांतपणे समजून सांगायचं, आपल्या बोलण्याने समोरचा माणूस दुखावणार नाही. म्हणजे हा त्यातला मंत्र म्हणू शकतो. असं होता कामा नये. शांतपणे आपण गोष्ट समजावून सांगूच शकतो. नक्कीच. आणि छोटस जरी बोलणं असलं ना तरी ते समोरच्याला दुखावून जातं. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी मी जपेन इथून पुढे सुद्धा. आणि तेच मी मुलीला पण शिकवते की उलटून बोलायचं नाही, कधीच उलटून बोलायचं नाही. आपल्याला जरी राग आला असला किंवा आपल्याला कुणी डावललं, इग्नोर केलं, हल्लीच्या भाषेत इग्नोर केलं, तरी आपण चिल घ्यायचं. नवीन भाषेत सांगायचं, आत्ताची भाषा सांगायचं. हो, बरोबर आहे. कारण नवीन माणसांना जोडायचंय परत. त्यामुळे त्या पण बरोबर भाषा शिकायला पाहिजे. कोणी होतं असं काही वेळेला आपल्याला कोणी बोलतात, पण आपण म्हणायचं त्यावेळेला त्यांची मनस्थिती तशी असते म्हणून बोलत असतील. त्यामुळे ते सोडून द्यायला शिकायचं. हा आईने सांगितलेलं, सोडून द्यायला शिकायचं. धरून ठेवलं तर त्याचा त्रास होतो. त्यामुळे सोडून द्यायला शिकायचं. अशा सगळ्या गोष्टींमुळे माणसं जोडली गेली, माणसं जपली गेली, जी आजवर येत आहेत. म्हणजे हा किती खरं तर एक पॉझिटिव्ह गोष्ट म्हणू शकतो ही, की माणसं जपणं हे किती महत्वाचं आहे. आणि त्याच्यासाठी लागणारा जो मंत्र तुम्ही सांगितलं तो त्याहून जास्त महत्वाचा, की कुणालाही न दुखवता संभाषण त्याच्याशी आपण करू शकतो. नक्कीच. मग ह्या दृष्टीने व्यवसाय जर आपण वृद्धिंगत करू शकतो, फक्त व्यवसायच नाही तर आता मगाशी म्हटल्याप्रमाणे आयुष्यात प्रत्येक गोष्टीसाठी
म्हणजे जिथे जिथे माणसं भेटतात तर त्या प्रत्येक माणसाशी बोलताना आपण एवढं तर नक्की करू शकतो की त्यांना न दुखवता आपण त्यांच्याशी संभाषण करू शकतो, बोलू शकतो, संवाद साधू शकतो. वा. तर आता हा झाला व्यवसायाच्या दृष्टीने किती महत्वाचा असा एक पैलू म्हणू शकतो त्या स्वभावातला तुमच्या, की स्वभावात आपले वेगवेगळे पैलू असतात किंवा गुण आहेत आपल्या अंगात. तर तुमच्याकडे बघताना किंवा आता तुमचा जो काही व्यवसायाचा आतापर्यंत जी वाटचाल आहे याच्यामध्ये असंख्य गुण तुमच्या अंगातले जे आता तुम्ही वर्णन केले ते उपयोगी पडले त्याच्यामध्ये. तर त्यात सगळ्यात प्रकर्षणी जाणवलं ते म्हणजे एक व्यावसायिक म्हणून जे गुण असायला हवेत ते तर तुमच्या अंगात आहेतच. त्याच्याबरोबर एक उत्तम गृहिणी म्हणून तुम्ही आता घर देखील उत्तम सांभाळता आणि त्याच्याच बरोबर आध्यात्मिक हा एक तुमच्या अंगात वेगळा असा गुण आहे. तर फार दुर्मिळ असा योग असं मी म्हणेन खरं तर याला, की तिन्ही गोष्टी एका ठिकाणी असणं, व्यावसायिक असणं, गृहिणी उत्तम असणं आणि शिवाय धार्मिक असणं. म्हणजे ती धार्मिक प्रवृत्ती बाळगणं ह्या 3 गोष्टी एकत्र आल्या आहेत खरं तर. तर याबद्दल कसं काय तुम्ही सांगाल? काय आहे, मी याला ना त्रिवेणी संगम म्हणेन. वा. त्रिवेणी संगम म्हणजे असं की पहिली गोष्ट व्यवसाय, त्याच्याबद्दल आपण बोलतोय. तर हा व्यवसाय मी म्हणेन तसं माझ्या माहेर आणि आजोळ इकडनंच आलेली मला ही हो. देणगी आहे खरं व्यवसायाची. हम्म. त्यामुळे व्यवसाय सुरू केला. दुसरा सांसारिक जबाबदाऱ्या, ही व्यवसाय करता करता हम्म. आपल्याला संसार पण सांभाळता आला पाहिजे. हो. तर नाही, त्याच्याकडे दुर्लक्ष होता कामा नये. दुर्लक्ष कुठेच कुठेच होता कामा नये. संसार सांभाळता आला पाहिजे, आपलं घर सांभाळता आलं पाहिजे, आपले नातेवाईक सांभाळता आले पाहिजेत, आपली माणसं सांभाळता आली पाहिजेत, सगळं सांभाळता आलं पाहिजे. तर हा गुण सुद्धा मी असं म्हणेन की हा माझ्या आईकडून आलेला आहे. अच्छा. हा, मी मगाशी सांगितलं तसं की एकट्या आईनं संसाराचा गाडा तसा ओढला आणि एकीकडे व्यवसाय पण करत होती. बरोबर. हो. हा, तर ते मी बघत होते. म्हणजे बाबांची हतबलता, आईचे कष्ट आणि आम्ही मुलं लहान, असं करता करता आणि एवढं सगळं करताना ती धार्मिक पण होती. म्हणजे स्वयंपाक करताना विष्णू सहस्त्रनाम म्हणायचं, स्तोत्र म्हणायची की त्याच्यातून तुमच्या पोटात चांगलं अन्न जातं. हा तिचा उद्देश. म्हणजे काहीतरी दुसरं तिसरं गप्पा मारण्यापेक्षा आपण श्लोक म्हटले, नामस्मरण केलं तर चांगलं. आणि देवावर तिची प्रचंड श्रद्धा. बाबांची पण माझ्या गजानन महाराजांवर प्रचंड श्रद्धा होती. पोथी वाचायचे, पारायण करायचे, शेगावला जायचे, सगळं. तर हा जो धार्मिक गुण आहे हा पण तिकडून आलेला आहे. म्हणजे आपण सुरुवातीला बोललो तसं आजोळचं ते हे करत होते, आजोबा पूजा करत होते, सगळं बाकीचं करत होते. आईकडे सुद्धा आम्ही लहान होतो, म्हणजे माझ्या लग्नापर्यंत मी सगळं बघितलेलं आणि ते कुठेतरी आतमध्ये झिरपत गेलं, मुरत गेलं. हा, त्याचा हा परिपाक आहे की सणवार, उत्सव सगळे अगदी चैत्र प्रतिपदेपासून फाल्गुन अमावस्येपर्यंत असं मी म्हणेन. एक एक असं चित्रपटासारखं माझ्या डोळ्यासमोर येतात की साधारण प्रत्येक वेळेला घरी काय काय होत होतं आणि त्याच्यातून आम्ही कसे घडत गेलो. म्हणजे पूजा असू दे, त्याच्यानंतर नवरात्र आहे, गणपती जोरात असतात. कोकणातले गणपती तर नक्कीच सगळ्यांना सुद्धा ते प्रसिद्ध झाले. म्हणजे खरंच आहे की आमच्या सगळ्या आरत्या तोंडपाठ आहेत, सगळ्या आरत्या म्हणायच्या आणि सगळ्या तोंडपाठ. त्याच्यानंतर आई श्राद्ध पक्ष, अगदी लहान असताना माझे आजोबा गेले तेव्हापासून जाणारी म्हणजे गेलेली बरीच माणसं बघितली, त्यामुळे ते सगळं बघण्यात आलं. मग श्राद्ध पक्ष असू दे, काही असू दे, परिस्थिती बेताची असून सुद्धा आई हे सगळं मॅनेज करते हे आम्ही बघत होतो. हे महत्वाचं आहे. अतिथी कोणी आला तर तो जेवल्याशिवाय जाणार नाही, हे ठरलेलं. बरोबर. म्हणजे हे सगळं बघता बघता आणि आईला एवढे कष्ट असून सुद्धा ती हसतमुख कशी, तर ती धार्मिक, म्हणजे ह्यामुळे ती ऊर्जा तिला मिळत होती. अच्छा, असं मी म्हणेन. की कष्ट खूप करायला लागत होते, सगळं होतं, पण हे देवाचं तेव्हा करत होती सगळं, ते आनंदाची आवडीची. तर ती ऊर्जा, म्हणजे मी नकारात्मक काही आता विषय डोक्यात घेत नाही, पॉझिटिव्ह राहायचं. ती ऊर्जा आईला मिळत होती, त्यामुळे ती खंबीरपणे आता भाऊ गेला तरी सुद्धा उभी आहे. म्हणजे खचली आहे पण उभी आहे. मग देव तिने सोडला नाहीये, कुठेतरी तो आधार आहे. देवावरती नाराजी नाही, नाराजी नाही, कुठेतरी तिला त्याच्याबद्दल ओढ आहे, ती करते रोज. तर हे कुठेतरी माझ्यामध्ये झिरपत गेलं
मुरत गेलं. म्हणजे ही धार्मिक वृत्ती बाळगणं याच्यामुळे जो स्वतःमध्ये बदल होतो किंवा आपण सकारात्मक होत जातो, सात्विक होतो, सगळ्यात महत्वाचं सात्विक होतो. आपली वृत्ती सात्विक होते. त्यानंतर घरी सगळं आजी वगैरे होती, त्यामुळे ते करत होती आणि आज्यांचा सहवास सगळ्या घरातलं हे सगळं त्यामुळे धार्मिक झालं. इकडे सासरी आल्यानंतर मग नवरात्र मी सुरू केलं माझ्याकडे, आमच्याकडे केळकरांकडे नवरात्र आहे. ते नवरात्र सुरू केलं, मग त्याच्यातल्या सगळ्या गोष्टी आल्या, श्री सुक्त म्हणण्यासाठी जाणं आलं. बरोबर. मग हे सगळं आधी मी तिकडे शिकले होते, विष्णू सहस्रनाम आईकडे शिकले होते. इथे मी आल्यानंतर ज्ञानप्रबोधिनीमध्ये भाऊ अभ्यंकर मुख्य ज्ञानप्रबोधिनी त्यांच्याकडे पौरोहित्य शिकायला गेले. कारण तिकडचा माझा थोडा बेस होता आजोबांच्या इथला, त्यामुळे इथे मी पौरोहित्य शिकले. आता मी कुणाकडे सत्यनारायण पूजा सांगायला जाऊ शकते, म्हणजे मला ते सगळं आता सगळं येतं. आणि आपल्याकडे आलेले गुरुजी छान करतायत ना, हे आपल्याला मनाला पटतं, कारण आपण शिकलोय ते. बरोबर. अशा याने पौरोहित्य मी शिकले. त्यानंतर हस्तसामुद्रिक शिकले, अंकशास्त्र शिकले. बापरे. आवड म्हणजे ही सगळ्याची आवड, ते शिकले. म्हणजे एवढ्या सगळ्या व्यवसायातून आणि बाकीच्या पण जबाबदाऱ्यातून वेळ काढून हे देखील गेलं. मिस्टरांकडून थोडं वास्तुशास्त्र शिकले. असं करता करता हे सगळं शिकत गेले. पुढे पुढे जसं वय वाटतं ना, तसं आपल्यात मॅच्युरिटी येते आणि ती यायलाच पाहिजे. तर ती येता येता बाकीच्या गोष्टी पण कळायला लागल्या की भौतिक सुखाच्या मागे न लागता आपल्याला जे कायमस्वरूपी आपल्या बरोबर राहणार आहे आणि आपल्या बरोबर येणार आहे ते आपल्याला करायचंय. मग त्यासाठी आपल्याला काय काय करता येईल, तर मग माझ्याकडे मी घरात भरपूर वेगवेगळ्या सत्यदत्त अशा वेगवेगळ्या पूजा केल्या. लघुरुद्र होतो नाही बऱ्याच वेळेला. त्याच्यानंतर मोठा म्हणायचं झालं तर विष्णू याग केला, कारण आमचं कुलदैवत विष्णू लक्ष्मी, त्यामुळे विष्णू याग केला अधिक महिन्यात गेल्या. त्यानंतर त्याच्या आधी 1-2 अधिक महिन्यात 30 मेहणं घातली, 30 सवाष्णी खूप वेळा झाल्या. त्यानंतर गेल्या वेळेला आम्ही 16,000 श्रीसुक्त घरी केली. बायका आमच्या दोन ग्रुप मला खूप छान मिळाले, त्यांना बोलवून मी 16,000 श्रीसुक्त केली आणि त्याची सांगता लक्ष्मी यागाने केली. असं सगळं छान हे केलं. आणि दुसरं असं वाटलं की म्हातारपणात म्हणजे वय वाढल्यानंतर शारीरिक ताकद कमी होते आणि हे करणं मनात असलं तरी जमत नाही. बरोबर. आता आपण तरुण आहोत आणि आता मला कळलंय की ह्याच्यात ताकद किती, तोवरच ते केलेलं बरं, तोवरच केलेलं नक्कीच चांगलं. कारण नंतर तोंडातून शब्द फुटत नाही, डोक्यात स्मरत नाही काही आणि शरीर साथ देत नाही. बरोबर. अशा सगळ्या गोष्टी असताना म्हणजे हे सगळं कीर्तनातून ऐकलेलं, जे कीर्तनाची आवड लागली मी म्हणते त्या कीर्तनातून ह्या गोष्टी ऐकलेल्या घरात, आणि हे दुसऱ्यांना पण करायला मी उद्युक्त करते. म्हणजे मला आवडतं ते मैत्रिणींना की अगं तुझ्याकडे अमुक अमुक ते हे कर, तू लघुरुद्र कर, तुझ्याकडे अमुक ते याग करतो किंवा श्रीसुक्त कर किंवा विष्णू सहस्रनाम कर, मी तुला सगळं पुरवते. हे फार महत्वाचं आहे, तुम्ही फक्त सांगून बाजूला होणार नाही. मी व्यवस्था करते, पण तू तुझ्या घरी कर, तुझ्या घरी पण तशीच सकारात्मकता येऊ दे, ही काळाची गरज आहे. हे मला सगळ्यांना सांगायला अतिशय आवडतं. दुसरी गोष्ट, जे जे काय म्हणून चांगलं बाहेर माहिती आहे, कुठे काय चांगलं मिळतं हे सगळ्यांना सांगायला आवडतं. माझी एक मैत्रीण मला गमतीने म्हणते, माझं नाव तिने गुगल म्हणून सेव्ह केलं फोन मध्ये, काही अडलं की ती मला फोन करते की अगं असं असं मला करायचंय, काय काय. म्हटलं ठीक आहे, मला आता कळलंय तुला काय हवंय. छान वाटतं, आपल्याला समाधान वाटतं. काही घरात झालं आध्यात्मिक की मन शांत होतं, समाधान वाटतं. त्या निमित्ताने 4 लोक घरी येतात, जेवून जातात. अन्नदान हे आत्ताच्या कलियुगातलं सगळ्यात मोठं दान आहे. हे सुद्धा मुरलेलं शरीरात. त्रिवेणी संगम तुम्ही जो म्हणालात, अतिशय त्याचा खरोखर म्हणजे एक अनुभव येतो इथे त्रिवेणी संगम असल्याचा, की म्हणजे व्यावसायिक वृत्ती तर आहेच, कारण तो उत्तम प्रकारे गेली 25 वर्ष तुम्ही सांभाळताय आणि त्याच्याबरोबर कुटुंब देखील तुम्ही तितक्याच कुशलतेने तेवढ्याच कौशल्याने सांभाळले. आणि अर्थात आता बोललो तसं आध्यात्मिक गोष्टींमध्ये सुद्धा तुमचा तेवढाच सहभाग असतो. आणि अजून एक गोष्ट राहिली ती म्हणजे सामाजिक. अर्थात एवढं सगळं बोलल्यावरती आपण तुमच्या अवतीभोवती किती माणसं आहेत याचा एक अंदाज येतो, आणि त्या सगळ्या माणसांच्या गराड्यात तुम्ही असता खरं तर. तर मग सामाजिक ही एक गोष्ट त्याच्यामध्ये येते की सामाजिक वेगवेगळे उपक्रम असतात, तर ह्यामध्ये तुम्ही कसा भाग घेता आणि ते कसं करता सगळं? आताच्या भाषेत त्याला सोशल म्हणून.
सोशल व्हायला मला आवडतं. ओरडतात सगळेजण, हम्म. काय तुझा लोकसंग्रह सतत फोनवर तू बोलतेस वगैरे अशा ह्याने. पण मला आवडतं, ती आवड आहे. म्हणजे मुळात मी म्हणते तसं रक्तातच आहे ते. हो. त्यामुळे पहिल्यापासून शाळेत असल्यापासून पाठांतर स्पर्धांमध्ये भाग घेणं, वक्तृत्व स्पर्धा असू दे, हम्म. उत्स्फूर्त वक्तृत्व असू दे, सगळ्यात मी भाग घेत होते. सगळीकडे मिळाली, बक्षिसं पण मिळत होती. त्यानंतर चिपळूणला अखिल भारतीय नाट्य संमेलन झालं, बर. पहिलं कोकण मराठी साहित्य संमेलन झालं. त्या दोन्ही वेळेला कॉलेजमध्ये एनएसएसच्या माध्यमातून अच्छा. हा. खूप छान काम करायला मिळालं आणि इतक्या लोकांशी भेटणं झालं की तेव्हा मोबाईल नव्हते ना, म्हणून कुणा बरोबर आत्ताच्या सारखा लगेच सेल्फी सेल्फी नाही काढला. असं नाही. आशा भोसलेंपासनं, बर. आशा भोसलेंच्या स्वागताला मी होते नाट्य संमेलनाच्या वेळेला. जितेंद्र अभिषेकी ते अध्यक्ष होते संमेलनाचे. त्यामुळे ते होते, शांताबाई शेळके होत्या. किती किती म्हणून नावं सांगू. इतक्या लोकांबरोबर राहता आलं. शांताबाई शेळकेंची तर मी अटेंडंट, म्हणजे असं होतं की त्यांना काही प्रत्येकाला ठराविक वेगवेगळी कामं दिलेली होती. बरोबर. त्यांना जेवायला घेऊन जायचंय, त्यांना त्यांची खोली दाखवायचे किंवा त्यांच्या बरोबर राहायचे. वयस्कर थोड्या होत्या. त्यामुळे अरुणा ढेरे होत्या. अशी खूपच माणसं ज्यांच्या बरोबर सहवास तिथे लाभला. मधु मंगेश कर्णिक, मंगेश पाडगावकर, ते सगळे होते. अतिशय म्हणजे साहित्य क्षेत्रातली इतकी दिग्गज मंडळी चिपळूणला एकत्र आलेली होती. आणि त्याच्यासाठी 1 महिना अगोदरपासून आम्ही तयारीला होतो. फोल्डर्स बनवणं, ते सगळीकडे पोच करणं, निबंधितांसाठी वेगळी आसन व्यवस्था असेल तिथे काम करणं. अच्छा. म्हणजे ह्या 2 संमेलनाने मला खूप दिलं, खूपच दिलं. फक्त मी म्हटलं तसं की हे मोबाईल वगैरे नसल्यामुळे कसलं शूटिंग नाही. पण सांगू का, ह्या 2 डोळ्यात माझं ते शूटिंग फिक्स आहे. म्हणजे आजही मला ते सगळे प्रसंग स्मृतीपटलावर आहेत, अगदी पक्के आहेत. म्हणजे फक्त त्याची आपण प्रिंट नाही काढू शकत. पण मी त्या संमेलनाने मला सोशल केलं जास्ती. खूप लोकांशी बोलायला म्हणजे एक भर पडली त्याच्यात. भीड कुठेतरी होती, ती सगळी गेली. या वक्तृत्व स्पर्धांमुळे भीड होती, ती गेली. म्हणजे ह्यासाठी सुद्धा आई मला प्रोत्साहन करायची. मी सांगायचे ना की स्पर्धा आहे आई, घे भाग, तू आला नंबर तर आला, नाही तर नाही. व्यवसाय करताना आपण वेगवेगळ्या प्रकारचे व्यवसाय बघतो, पण सुरुवात करताना म्हणजे घरगुती व्यवसायापासून जर का सुरुवात करायची म्हटली तर अनेक अडचणी असतात, असंख्य प्रश्न असतात. मग जर एखाद्या व्यक्तीला वाटत असेल की आपण व्यवसाय करावा, विशेषतः गृहिणींसाठी मी विचारेन, कारण तुम्ही स्वतः गृहिणी आहात, तर त्या बाबतीत तुमचं काय म्हणजे सांगणं असेल की जर व्यवसाय करायची इच्छा आहे तर कसं काय करता येईल बुवा? म्हणजे बरोबर. सगळ्यात महत्वाचं, पहिल्यांदा आपल्याला व्यवसायच करायचा आहे ना, हे मनाशी पक्क हवं. दुसरं असं, कष्ट करण्याची जबरदस्त तयारी पाहिजे. अंगात काटकपणा हवा. समोरच्या मनुष्य जरी काही बोलला तरी ते फार मनाला लावून न घेता नेटाने पुढे जायचंय, हे अंगी असायला हवं. थोडंसं भांडवल घालायची तयारी हवी. त्यानंतर नुकसान सहन करण्याची तयारी पाहिजे. हो, हेही एक महत्वाचं आहे. कारण काय आहे, मला आतापर्यंतच्या नुकसानही खूप वेळा झालंय. पण त्यामुळे मी खचून न जाता की नाही पुढच्या वर्षी भरून निघेल, किंवा ठीक आहे ह्याच्यातून आपण काहीतरी धडा घेऊ. बरोबर. तर ही मानसिकता पाहिजे. आणि तो आपण घरातून करतोय तर तो प्रामाणिकपणे करायला पाहिजे. 1 वर्ष केलाय, 2 वर्ष केलाय असं न करता जर आपल्याला कंटिन्यू तो करायचा असेल तर त्याच्याप्रती आपली श्रद्धा पाहिजे, निष्ठा पाहिजे, आणि मग फळ मिळतं. अच्छा. म्हणजे हे सगळं जेव्हा आपण करतो ना की आपल्या आवडीचं आहे, आपल्याला मनापासून करायचं आहे, मी शेवटपर्यंत करेन, संकट आली तरी घाबरून जाणार नाही, नुकसान सोसायची तयारी आहे, अशा जेव्हा सगळ्या गोष्टी असतील आणि लोकांपर्यंत पोचण्याची आवड पाहिजे मुख्य म्हणजे, नाही तर नुसतंच घरात करून उपयोगाचा नाही. त्यानंतर आपल्या शब्दाला काहीतरी वजन येईल असं थोडंसं पाहिजे की मी शब्द एखाद्याला दिला, एखाद्याशी बोलले तर नक्की तो माझ्याकडे घ्यायला येईल. विश्वास निर्माण करणं, विश्वास पाहिजे, सचोटी पाहिजे, तुम्हाला व्यवहार चोख पाहिजेत. कुठलाही, समजा एखाद्याकडनं तुम्ही भांडवल घेताय, काही वस्तू घेताय, तर लगेचच्या लगेच
आपलं पेमेंट पूर्ण करणं हम्म. किंवा काय हे त्या दुकानदाराला पण कळलं पाहिजे ना म्हणजे की अगदी दिलेल्या वेळात हा जर आपण पेमेंट केलं हो पूर्ण हा तर तेच तो एक विश्वास निर्माण होतो निर्माण त्यावेळेला. होतो निर्माण हम्म, होतो हम्म. बरोबर. तर ह्या सगळ्या जेव्हा गोष्टी असतील ना तेव्हा यश तुमचंच आहे वा, असं मी म्हणेन. नक्कीच. हा म्हणजे या सगळ्यामध्ये हम्म. तुम्ही जी सुरुवातीला सांगतानाच तुम्ही सांगितलं होतं की हो पंचसूत्री पंचसूत्री तुमची, म्हणजे ही येस पंचसूत्री जर बाळगली बाळगली बरोबर तर बरोबर व्यवसायात यश हे नक्की आहे. नक्की आहे वा. नक्की आहे नक्की आहे. म्हणजे अगदी छोटा व्यवसाय आणि जरी समाधान एखाद्याला, आहे आणि हा सगळ्यात महत्वाचं म्हणजे समाधान समाधान, आहे की आपण आपला व्यवसाय करतोय हे त्यात समाधान आहे. समाधान आहे. वा. हा. म्हणजे जर कोणत्याही गृहिणीला म्हणा, हम्म. अगदी इतर कोणत्याही व्यक्तीला असं जर इच्छा असेल हो. मनापासून, एक प्रामाणिक इच्छा असेल व्यवसाय सुरू करण्याची, बरोबर तर ह्या पंचसूत्रीच्या जोरावर तो हा. नक्कीच सुरू करू नक्की शकतो. करू शकतो वा. नक्की करू शकतो. धनश्रीताई, तुमचे खूप खूप आभार मानतो खरं तर. तुम्ही तुमच्या आता खरं तर व्यवसायाला सुरुवात झाली आहे तुमच्या, कारण हा आता एप्रिलमध्येच आंब्याचा व्यवसाय सुरू होतो. तर सुरुवात झालेली आहे आणि आता हा सगळा जो बिझी शेड्यूल असेल तुमचं, दिनचर्या अर्थातच नक्कीच Yes. व्यस्त असेल आता खूपच. तर त्यातून जो वेळ काढून तुम्ही आम्हाला दिलात मुलाखतीसाठी, त्याकरता मनापासून तुमचे आभार. तुमच्या पुढील वाटचालीसाठी तुम्हाला आम्ही बिघडलो या आमच्या चॅनलकडून खूप खूप शुभेच्छा आणि पुन्हा एकदा खूप खूप धन्यवाद. धन्यवाद माझ्याकडूनही तुम्हाला धन्यवाद. तर अशी संधी तुम्ही मला दिलीत माझा व्यवसाय अजून जास्त लोकांपर्यंत पोहोचावा अशी संधी नक्कीच. तुम्ही या माध्यमातून मला दिलीत त्यामुळे तुमचेही मनापासून आभार. धन्यवाद.